नाशिकमध्ये रेड अलर्ट, शाळांना सुट्टी आणि सगळे घरी बसले असताना आम्ही काय केलं माहिती आहे का? 1.5 तास पावसात फिरलो, गरमागरम वडापाव खाल्ला, चहा पिलो आणि शेवटी एक निर्णय घेतला जो खूप महत्त्वाचा होता. चला आजच्या ॲडव्हेंचर व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? तर गाईज, आत्ता मी रेनकोट घातला आहे, तर नक्कीच मी बाहेर जात असेल. तर हो, मी, मोंटू, यश आणि दर्शन आम्ही चारी. खूप जोराचा पाऊस आहे आज, रेड अलर्ट केलेला आहे, ढगफुटी होऊ शकते. या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती असून आम्ही थोडंसं चक्कर मारायला जातो आहे, थोडंसं रिस्क घेतो आहे मुलांना सोबत घेऊन. आय वॉन्ट टू ट्राय आणि ॲडव्हेंचर करत राहायचे आयुष्यात. तर आता आम्ही जातो आहे आणि तुम्हाला पण दाखवतो. मला जेवढं शूट करता येईल पावसात मी तेवढं करेल. आणि हे बघून घ्या तुम्ही, आत्ता पाऊस जस्ट किती चालू आहे. ओके, एवढा पाऊस फास्ट चालू आहे. आता आम्ही सगळे रेडी झालो. यशला स्वेटर, डबल कपडे सगळे घालून, मोंटूला पूर्ण पॅक केलेलं आहे आम्ही. आणि आम्ही एक्स्ट्रा प्रिकॉशन म्हणून छत्री वगैरे एक्स्ट्राचं सगळं सामान ठेवलेलं आहे. फार लांब नाही जाणार आहे, तरी आम्हाला 1.5 तास तरी लागेल फिरून येते. तर चला तुम्हाला पण दाखवूया ॲडव्हेंचर. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आय नो मला काही लोक, माझे पॅरेंट्स वगैरे रागवतील खूप, बट तरी पण मी रिस्क घेते. तर मला प्लीज लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ नक्कीच. गाईज, हा आमचा अपार्टमेंटचा मागचा जो एरिया आहे तो बघा किती पाण्याने भरलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे रात्रीपासून. म्हणजे घाबरलेली आहे. तर सगळ्यात आधी जायच्या आधी आम्ही भरून घेतलं आहे पेट्रोल, कारण रस्त्यात काही प्रॉब्लेम नको यायला. घाबरते. तर गाईज, आम्ही आता एका ठिकाणी थांबलो आहे. कॉल येत होता आम्हाला घरून म्हणून बोलायसाठी. यश खूप घाबरलेला आहे. आता नाही घाबरायचं. ओके, आम्ही आहेत ना. तो थोडा जास्तच घाबरतोय. पाऊस जोरात आहे, हे पाहू शकतात तुम्ही. तर आता आम्ही निघतोय पुढे. अजून आमचं बाकी आहे, जास्त लांब नाही आलोय आम्ही. आता आपण पुढे जातो आणि मग तुम्हाला दाखवतो. दर्शन, हाव आर यू फिलिंग? मस्त छान, खूप बेस्ट फिलिंग आहे गाईज. असं घाबरून राहण्यापेक्षा आहे ना, जगून घ्यायचं पाहिजे. हां, हा व्हिडिओ टाकल्यानंतर मी खूप शिव्या पण खाणार आहे, मला माहिती आहे. मी त्या शिव्या खायला तयार आहे. तर चला, एन्जॉय. मुसळधार पाऊस आहे, रेड अलर्ट असल्यामुळे मुलांच्या शाळेलाही सुट्टी आहे. मग आम्ही विचार केला थोडं सुरक्षित अंतर ठेवून बाहेर फेरफटका मारूया. मुलांनाही खूप मजा आली. पावसाचं वातावरण, थंड हवा आणि मग गरमागरम वडापाव. आणि मग मजा आमची दुप्पट झाली. आणि मग आमचा पुढे असा प्लॅन होता की यशला आम्हाला रेनकोट घ्यायचा होता. मोंटूला तर आम्ही नाही घेणार होतो, कारण ती कुठं बाहेर जात नाही, कधीतरी बाहेर निघते, तर त्याच्यासाठी आमच्याकडे स्वेटर वगैरे किंवा भरपूर काही आहे. तर आधी आम्ही यशसाठी आम्ही रेनकोट बघत होतो. 1-2 शॉपवर बघितलं आणि मग आम्ही फायनली यशसाठी रेनकोट घेतला. तर फायनली आम्ही यशला रेनकोट घेतला. यश इकडे बघ. मोंटू थांब जरा. तर गाईस, पुढे आमचा प्लॅन होता की रामकुंडाला जाऊया, पण तिथे पोलीस बंदोबस्त होता आणि रस्तेही बंद होते. आणि पोलीस बंदोबस्त हा आपल्या सेफ्टीसाठीच होता. तर तिथून आम्ही गाडी रिटर्न घेतली, कारण तिथं नो एंट्री होती. परत दर्शन म्हणे दुसरा रस्ता आहे, तिथून ट्राय करूया. परत तिथं गेलो आम्ही. आणि पाऊस तुम्ही पाहू शकतात कंटिन्यू सुरूच आहे. तर खूप मजा येत होती गाईस. हा खूप माझा भारी एक्सपिरियन्स होता. मला अजून पण फिरायची इच्छा होती, पण म्हटलं ठीक आहे, आता जाऊ दे, जरा जास्त होऊन गेलं. तर आता हे बघा, आम्ही इथून पण ट्राय केलं थोडंसं शूट वगैरे करू किंवा काही करू, पण इथं सुद्धा पोलीसवाले उभेच होते. ते त्यांची ड्युटी प्रॉपर करत आहेत, मग आपण त्यांना सपोर्ट का नाही करावा. तर आम्ही कुठंच थांबलो नाही, आम्ही गाडीवरच फिरलो. आणि आता आम्ही इथून जाण्याचा प्रयत्न केला. हा दुसरा रस्ता आहे. 100% आम्हाला खात्री होती की इथून तरी आम्ही जाऊ शकतो. मोस्टली इथून ओपनच असतो.
तर हे पहा तुम्ही, आता मी तुम्हाला दाखवायला आम्ही जाऊ शकतो की नाही जाऊ शकतो. ॲक्च्युली तिथं पूर्ण रस्तेच खराब झालेत. तिथं काम चालू आहे कुंभमेळ्याचं, त्याच्यामुळे तिथं रस्तेही बंद होते. पण आम्ही लांबून थोडंसं शूट घेतलं. हे पाहू शकता तुम्ही किती पाणी जास्त वाहत आहे किंवा पाणी सोडलेलं आहे, पूर आलेला आहे. तर तिथं कोणीच जात नाही आहे. मोस्टली तिथं सगळेच रस्ते बंद आहेत आणि म्हणून आम्ही रिस्क न घेता परत घरी आलो. ॲडव्हेंचर म्हणजे फक्त फिरणं नाही, तर योग्य वेळी सुरक्षित निर्णय घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. खूप कारण सगळीकडे रस्ते बंद होते, त्याच्यामुळे आम्हाला जायला नाही मिळालं. सिक्युरिटीसाठी त्यांनी एंट्री प्लॅन केली. यस, सेफ्टी अँड सिक्युरिटी. म्हणतो आता झोपली. तर गाईज येताना आम्हाला खूप जास्त थंडी वाजत होती, खूप जास्त. आम्ही रेनकोट वगैरे घातला होता तरी पण. तर मग म्हटलं आता पहिले आपण चहा पिऊ, मग घरी जाऊ. आता इथून आमचं घर 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. तर मग दर्शन म्हणे आपण इथं चहा पिऊ. फार यशला पण थंडी वाजत होती, तर यशनी पण चहा पिला, गरमागरम चहा. याच्याने आमची मज्जा अजून दुप्पट तिप्पट झाली आणि खूप 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 छान वाटलं मला हे फिरून. तर गाईज आम्ही आता आलो बाहेरून. आम्ही 1.5 तास बाहेर होतो, बट आम्हाला रामकुंडावर जायचं होतं खाली. बट बिकॉज ऑफ सेफ्टी रिझन्स तिथं आम्हाला जाऊ दिलं नाही. ऑलमोस्ट 2-3 ठिकाणी रस्ते होते, तिकडून आम्ही ट्राय केलं, बट सगळे ठिकाणी रस्ते बंद होते. आणि आम्ही ही रिस्क घेतली, बट आम्ही सगळे प्रिकॉशन्स वगैरे आम्हाला माहिती होतं कुठे पाणी जास्त आहे कुठं नाही. आम्ही सगळं बघूनच गेलो होतो, त्याच्यामुळे आम्ही डेअरिंग केली. बाकी कोणी अशी डेअरिंग करू नका लहान मुलांसोबत, हेच तुम्हाला सांगेल. तर आम्ही गाडीवरून फार जास्त खाली उतरलो नाही, फक्त आम्ही वडापाव खायला उतरलो होतो. आम्ही ॲक्टिवावरच फिरलो आणि आता घरी आलो. तर चला, आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.